सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त आपण इथे सर्व जमलो आहोत आणि मी त्यांना अभिवादन करून त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलते। आज आपण जो शिक्षणाचा जो पाया रचला तर त्यांनी रचला। त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या आणि महात्मा फुले यांनी त्यांना शिक्षण दिलं। वयाच्या त्यांचे जवळजवळ 9व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि लग्नात त्या शिक्षक होत्या। लग्न झाल्यानंतर त्यांना शिक्षण घेतलं आणि त्यांनी असं ठरवलं की महिला शिकली पाहिजे, चूल आणि मूल न राहता शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे। त्यांना खूप त्रास झाला शिक्षण देत असताना, त्यांच्यावर खूप अत्याचार म्हटल्यापेक्षा त्यांना छळवादच केला। त्याला न जुमानता त्यांनी मागे न हटता महिलांना शिक्षण दिले आणि आज आपण त्याच्यामुळेच आपण इथे आहोत आणि प्रत्येक महिला प्रगत आहे, शिकलेली आहे, शिकत आहे आणि आज त्यांच्यामुळे आपण इथे खूप काही बदल घडून आले स्त्रियांमध्ये। ती स्वतःच्या पायावर उभा आहे, अनेक गोष्टी ती करत आहे, कुठेच कमी नाहीये आणि ती राहणारी नाही। आजची मुलं बघतो आपण खूप काही करून जातात, पण पूर्वीच्या काही मुलींना म्हणा स्त्रियांना एवढं हे नव्हतं, मोकळं वातावरण नव्हतं, त्यांना बंधन होतं, त्यांना बालविवाह होता, तसंच बरेच हे होते ते त्यांनी मोडीत काढले आणि त्याच्यातून त्यांची मुक्ती केली स्त्रियांची आणि शिक्षणाचा पाया रचल्याचंच आहे। आज शिक्षणाला जसं महत्त्व आहे तसं सगळंच म्हणजे स्त्रियांसाठी जे काही आज आहे, स्त्रियांना खूप मान मिळतोय, सन्मान मिळतोय, आज सगळीकडेच मिळतो, त्याचा मला अभिमान वाटतो। आज मलाही इथे बोलवलं आणि माझ्यातर्फे माझ्या संकल्पनेतून तुम्ही सर्वांनी मला हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आभार मानते। आणि तसेच आज हा सप्ताह सोहळा आहे, खूप चांगला भाग्याचा क्षण आहे। आज मी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी हातात घेतली, वाचली, मला खूप छान वाटलं आणि खरंच असा योग नेहमी येत नसतो, नशिबात असावा लागतो, आज तो माझ्या नशिबात होता, त्यामुळे मी खूप खुश आहे आणि आजच तुम्ही कार्यक्रम करत जावा आणि खूप छान आपल्या तांबेगावमध्ये खूप छान असं प्रगत होत आहे, चांगले विचार सगळ्यांचे बदलत आहेत आणि मला त्याचा अभिमान वाटतोय, आपल्या गावाचा अभिमान वाटतोय, इथल्या लोकांचा अभिमान वाटतोय। खरंच मला छान वाटतं, मी कधीही अभिमानाने सांगते माझं गाव आदर्श गाव आहे आणि खूप छान वाटते आणि नक्कीच अजूनही खूप प्रगती होणार आहे, होत राहील। इथली मुलं तसे मोठे मोठे अधिकारी झालेले शिकतायत आणि खूप चांगल्या गोष्ट आहे। तसेच आज सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मी थोडंसं बोलले, खूप काही बोलण्यासारखं आहे, स्त्रियांबद्दल खूपच आहे, त्यांनी जे काही केले। शिक्षण ही महत्त्वाची गोष्ट आहे, तसेच आज कशातच महिला कमी नाहीये, पण जर अजून काही गोष्टी बदल करायचा असेल तर काही आता खूप मोकळीक मिळते, शिक्षणामुळे बदल घडतो, पण खूप बदल गरजेचा नसतो, लिमिटेड असला पाहिजे आणि संस्कृती ही जपली पाहिजे असं मला वाटतं। खूप संस्कृती सोडून नाही राहिलं पाहिजे, मुलांना चांगलं वळण लावणं गरजेचं आहे, पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे। शिक्षण जेवढं महत्त्वाचं आहे तसंच आपल्या संस्कृती ही जपणं गरजेचं आहे आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय जिजाऊ, जय शिवराय।